स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 8वीचं युनिट 4 मधील 4.5 ते म्हणजे फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया, म्हणजेच ईशान्य भारतातील सण, नॉर्थ ईस्ट इंडिया भागातील जे सण आहेत ते आपण आज ह्या लेसनमध्ये म्हणजे हा जो लेसन आहे तो आपण अभ्यासणार आहोत। हा लेसन सुरू करण्यापूर्वी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो लेसन आहे याच्या क्वेश्चन आन्सर्सची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्याचबरोबर युनिट 4 चे जे काही 2 पोएम आणि 3 लेसन आहेत त्याच्या लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, ते जाऊन तुम्ही काय करू शकता, युनिट 4 अभ्यासू शकता। चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया 4.5 फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया समजून घ्यायला। फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया या भागातील फेस्टिवल्स म्हणजेच आपण त्याला म्हणतो नॉर्थ ईस्ट इंडिया। नॉर्थ ईस्ट म्हणजे काय तर ईशान्य ही दिशा, मराठीत आपण त्याला ईशान्य अशी दिशा म्हणतो। तर ईशान्य भारतातील जे काही सण आहेत ते आज आपण इथे बघत आहोत। बघा काय दिले सुरुवातीला, वेगवेगळ्या प्रकारचे सण आपण अभ्यासणार आहोत। रीड अबाउट हाऊ डिफरंट फेस्टिवल्स आर सेलिब्रेटेड इन द नॉर्थ ईस्टर्न स्टेट ऑफ इंडिया। ओके, भारताचा जो काही ईशान्य भाग आहे त्या ईशान्य भागातील राज्यात विविध सण कसे साजरे केले जातात याविषयी थोडंसं आपण काय करणार आहोत, जाणून घेणार आहोत। त्या संदर्भात तुम्ही रीड करणार आहात किंवा वाचणार आहात, कशा प्रकारे तिथे सणवार साजरे केले जातात ते आपण बघत आहोत। द नॉर्थ ईस्ट रिजन ऑफ इंडिया कन्सिस्टिंग ऑफ 7 स्टेट्स। भारताचा जो ईशान्य भाग आहे त्या भागामध्ये जवळपास किती 7 राज्य आहेत। is and consisting of 7 states, each a place of diverse cultures। आणि प्रत्येक राज्यामध्ये काय तर अशी वेगवेगळी बहुविध अशी संस्कृती तुम्हाला दिसते। The different communities and tribes celebrates their unique festivals with great enthusiasm and joys। ओके, आणि त्या 7 राज्यात राहणारे जे काही लोक आहेत, भिन्न जाती आणि जमातीचे जे लोक आहेत ते आपापले अनोखे असे सण, युनिक म्हणजे काय तर अनोखे असे जे काही सण आहेत ते उत्साहात, एन्थुसियाझम म्हणजे उत्साह आणि जॉय म्हणजे काय आनंदात ते साजरे करीत असतात। मेनी ऑफ देअर फेस्टिवल्स आर बेस्ड ऑन ॲग्रिकल्चर अँड नो सेलिब्रेशन इज कम्प्लीट विदाउट द ट्रॅडिशनल म्युझिक अँड डान्स। ओके, इथले बरेचसे सण हे शेतीवर आधारित असतात। मेनी ऑफ द फेस्टिवल बेस्ड ऑन ॲग्रिकल्चर, बरेचसे जे सण आहेत ते शेतीवर आधारित आहेत। आणि नो सेलिब्रेशन इज कम्प्लीट विदाउट द ट्रॅडिशनल म्युझिक अँड डान्स, आणि पारंपरिक जे संगीत आहे किंवा नृत्य आहे त्यांच्याशिवाय इथे कुठलाही उत्सव हा इथे साजरा होत नाहीत। म्हणजे डान्स आणि म्युझिक हे ट्रॅडिशनल, विशेषतः पारंपरिक संगीत आणि म्युझिक हे प्रत्येक उत्सवात असणार। ओके, त्याच्याशिवाय तो सण किंवा तो उत्सव साजरा होतच नाही असं म्हणणं खोटं ठरणार नाही। ब्लेस्ड विथ लश ग्रीनरी अँड माइटी रिव्हर ब्रह्मपुत्रा, the people of Assam have a lot to celebrate। समृद्ध अशी हिरवाई, लश म्हणजे काय रिच म्हणजे काय तर समृद्ध। ओके, समृद्ध अशी काय जी असेल हिरवाई म्हणजे ग्रीनरी म्हणजे काय हिरवाई। अँड द माइटी रिव्हर ब्रह्मपुत्रा, आणि अफाट अशी पसरलेली ब्रह्मपुत्रा नदी। ओके, द पीपल ऑफ आसाम हॅव अ लॉट टू सेलिब्रेट, आणि यामुळे जे काही आसामचे जे लोक आहेत त्यांना सेलिब्रेट करण्यासारखं खूप काही आहे। सो बिहू इज द चीफ फेस्टिवल ऑफ दिस स्टेट। त्यामुळे आपण आता म्हणू शकतो की बिहू जो हा जो आहे हा या राज्याचा प्रमुख सण आहे। कुठला? बिहू। इट इज सेलिब्रेटेड बाय पीपल ऑफ ऑल रिलिजन्स, कास्ट अँड ट्राइब्स। हा जो सण आहे हा सर्व जाती आणि धर्माचे लोक तिथे काय करतात तर साजरा करतात। हा जो सण आहे तो सर्व जातीचे, धर्माचे आणि जमातीचे लोक इथे साजरा करतात, तो म्हणजे बिहू हा सण। ओके, ट्राइब म्हणजे आदिवासी जमात, कास्ट म्हणजे जात आणि रिलीजन म्हणजे धर्म, सर्वजण ते साजरा करतात। द 3 डिफरंट सेट्स ऑफ बिहू मार्क द बिगिनिंग ऑफ हार्वेस्टिंग सीझन, द कम्प्लिशन ऑफ सोईंग अँड द एंड ऑफ द हार्वेस्ट सीझन। ओके, बिहू हा 3 टप्प्यात साजरा होतो। पहिला म्हणजे काय तर हार्वेस्टिंग सीझन म्हणजे सुगीच्या हंगामाने सुरुवात होती। दुसरा कंप्लीशन ऑफ सोईंग म्हणजे दुसरा आहे पेरणी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बिहू हा सण साजरा केला जातो। अँड द एंड ऑफ द हार्वेस्ट सीझन, आणि शेवटी आणि तिसरा तो म्हणजे सुगीचा हंगाम संपताना, म्हणजे 3 वेळेस तो साजरा केला जातो।
द बिहू डान्स इज अ जॉयस वन परफॉर्म बाय बोथ यंग मॅन अँड वुमेन. हा जो बिहू डान्स आहे तो अत्यंत आनंददायी असा नृत्य प्रकार तो आहे. त्यामध्ये काय दिसतं आपला बोथ वन परफॉर्म बाय बोथ, म्हणजे हा जो डान्स आहे तो कोण परफॉर्म करतं, बोथ यंग मॅन अँड वुमेन, जे की तरुण असे स्त्री पुरुष आहे दोघेही या नृत्यामध्ये किंवा डान्समध्ये सामील होतात. अँड इज नोटेड फॉर इट्स ब्रिस्क स्टेप अँड हँड मुवमेंट. आणि आपल्याला दिसतंय की चपळ असं जे काही ब्रिस्क स्टेप्स, जे काही स्टेप्स असतील त्या डान्सच्या त्या कशा अतिशय चपळ, आणि हँड मुवमेंट्स जे काही हातवारे आहेत त्यांचा याच्यामध्ये खूप असा वैशिष्ट्यपूर्ण भाग आपला सांगता येईल. ब्रिक्स म्हणजे काय क्विक असे स्टेप्स, पावलांच्या स्टेप्स, आणि हँड मुवमेंट म्हणजेच काय तर हाताचे मुवमेंट्स, हे काय तर याचं वैशिष्ट्य आहे कशाचं, बिहू डान्सचं. अनयुज्युअल इन्स्ट्रुमेंट्स प्रोव्हाइड ट्रॅडिशनल म्युझिक फॉर द डान्स. द ढोल विच इज सिमिलर टू अ ड्रम, द पेपा अ वाइंड instrument made from a buffalo's horn, cymbals and a bamboo clapper. ओके, आता काही असे वेगळ्या प्रकारची वाद्य वाजवून हे जे काही पारंपरिक असं नृत्य आहे, हे जे काही नृत्य पारंपरिक असं नृत्य आहे त्यासाठी एक पारंपरिक असं संगीत निर्माण केल्या जातं. आता जसं यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट वापरले जातात, तर मग द ढोल विच इज सिमिलर टू ड्रम. आता ढोल जो असेल तो ड्रम सारखंच ते एक वाद्य आहे. द पेपा, पेपा हे एक कशापासून बनवलं असतं बघा, द पेपा अ वाइंड इन्स्ट्रुमेंट मेड फ्रॉम बफेलोज हॉर्न, जे काही म्हशीची जे काही शिंग आहे त्यापासून काय केलं जातं, तर हे पेपा नावाचं वायुवाद्य बनवल्या जातं. संबल्स, ओके, आता संबल्स म्हणजे काय, झांजा ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, एक इन्स्ट्रुमेंट आहे ते वाजवण्याचं. अँड अ बांबू क्लॅपर, आणि बांबूच्या चिपळ्या म्हणजे आपण टाळ्या असं म्हणतो त्याचा वापर तिथे केला जातो. द सॉंग्स हॅव बीन हँडेड डाऊन थ्रू मेनी जनरेशन, आणि ही जी काही गाणी आहे ती पिढ्यानपिढ्या चालत आलेली आपल्याला दिसून येतात. बिहू कॉम्पिटिशन्स हेल्ड ऑल ओव्हर आसाम अट्रॅक्ट व्हिजिटर्स अँड लोकल्स अलाइक इन लार्ज नंबर. आता आसाममध्ये सर्वत्र बिहूच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्या बघायला बऱ्याचशा मोठ्या संख्येने काय तर पर्यटक आणि स्थानिक प्रेक्षक येत असतात. ओके, लिव्हिंग फर्दर नॉर्थ इन माउंटेनस रिजन ऑफ द हिमालयास, अरुणाचल प्रदेश finds a mention in the ancient literature of the Puranas and the Mahabharata. आणि आणखीन उत्तरेकडे हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या अरुणाचल प्रदेशचा उल्लेख पुराणात आणि महाभारत यासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये आपला आढळतो. म्हणजे अरुणाचल प्रदेशचं जे काही मेन्शन आहे ते कशामध्ये, एन्शियंट लिटरेचर म्हणजे प्राचीन असं लिटरेचर साहित्य जसं की पुराण असतील किंवा महाभारत असतील, इथे आपल्याला अरुणाचल प्रदेशचा उल्लेख आढळतो. नेचर हॅज प्रोव्हाइडेड द पीपल ऑफ दिस रिजन विथ डीप फिलिंग फॉर ब्युटी. आता निसर्ग जो आहे त्या निसर्गाने इथे राहणाऱ्या लोकांना काय दिलं आहे, तर थोडक्यामध्ये एक सौंदर्याची अनोखी अशी जाण दिली आहे. विच कॅन बी सीन इन देअर फेस्टिव्हिटीज, सॉंग्स अँड डान्सेस. आणि त्या सर्व सौंदर्याची जी काही अनोखी जाण आहे तिचं दर्शन तुम्हाला त्यांच्या सण समारंभातून, संगीतातून आणि नृत्यामधून आपल्याला ते दिसून येतं की तुम्ही ते बघू शकता. द न्यू इयर फेस्टिवल्स कॉल्ड लोसर is perhaps the most important festival in certain areas of अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशच्या काही भागात लोसर नावाचा नववर्षाचा उत्सव अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. म्हणजे नववर्षाचा उत्सव हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी ते काय करतात, तर लोसर हा सण तिथे साजरा करतात. त्यालाच ते न्यू वर्षाचा फेस्टिवल आपण म्हणू शकतो अरुणाचल प्रदेशमधलं. ऑन दिस ओकेजन, आणि या दिवशी या ओकेजनला people clean out their homes to bring in the new year and to discard the olds. आणि या दिवशी काय दिसतं आपल्याला, लोक त्यांच्या घरांची काय करतात, साफसफाई करून आणि जुन्या गोष्टीचा त्याग करून नव्या वर्षाचं काय करतात, स्वागत करतात. डिस्कार्ड म्हणजे काय, तर डिस्कार्ड म्हणजे काय दिले, गेट राईड ऑफ. ओके, अ चार्मिंग फेस्टिवल ऑफ मणिपूर, निंगोल चाकोबा binds and revives the relationship between married girls and their parents. आता मणिपूरचा जो निंगोल चौकोबा नावाचा सण आहे, ओके, तो जे काही
लग्न झालेल्या मुली असतील, मॅरिड गर्ल्स म्हणजे माहेरवाशीन मुली आणि त्यांचे जे काही आईवडील आहेत त्यांच्या नात्याची वीण घट्ट करणारा तो एक सण आहे. ओके, किंवा मग एक नवचैतन्य देणारा असा तो काय तर अनोखा असा सण आहे. रिवाइव म्हणजे काय, रिफ्रेश अँड एनर्गाइज म्हणजे नवचेतना देणारा किंवा मग नवचैतन्य देणारा तो एक सण आहे. कुठे साजरा होतो तो? मणिपूरमध्ये. ओके, द वुमेन अँड देअर चिल्ड्रन आर गिवन अ समटस फीस्ट अँड गिफ्ट. आता स्त्रिया आणि त्यांच्या मुलांना या दिवशी काय दिलं जातं? एक समटस म्हणजे सुग्रास असं भोजन व्हेरी ग्रँड असं भोजन आणि भेटवस्तूचा आहेर केल्या जातो त्या दिवशी, त्या सणाच्या दिवशी. ड्युरिंग चेरोबा द मणिपूर न्यू इयर फेस्टिवल इन एप्रिल. ओके, चेरोबा या एप्रिलमध्ये येणाऱ्या मणिपूरचा जो नववर्ष आहे त्या उत्सवाच्या काळात काय होतं तर पीपल क्लीन अँड डेकोरेट देअर हाऊस. लोक काय करतात? त्यांच्या घरांना स्वच्छ करतात आणि त्याला डेकोरेट म्हणजेच सजवतात. अँड प्रिपेअर स्पेशल फेस्टिव्ह डिशेस. आणि काय करतात तर सणासुदीसाठी एक खास असे काय बनवतात? डिशेस बनवतात, म्हणजे चांगले अन्न ते बनवतात, डिशेस ते बनवतात. ॲज पार्ट ऑफ द रिच्युअल द विलेजर्स क्लाइंब द नियरेस्ट हिलटॉप फॉर दे बिलीव्ह दॅट दिस विल हॅपन देम राईज टू अ हायर प्लेन इन दिस लाईफ. ओके, परंपरेचा भाग म्हणून गावकरी जे आहेत ते जवळ असलेले जे काही हिलटॉप आहे म्हणजे जो काही डोंगर आहे त्या डोंगरावर ते चढून जातात. ओके, फॉर दे बिलीव्ह दॅट धिस विल हेल्प देम राईज टू अ हायर प्लेन इन दिस लाईफ. कारण त्यांचा असा समज आहे की असं केल्याने काय होईल तर आयुष्यात वर प्रगतीच्या दिशेने जाण्यास काय होईल तर मदत होईल असा त्यांचा समज आहे. द स्प्रिंग फेस्टिवल ऑफ कुठला तर चपचार. ओके, चपचार कूट इज अन इम्पॉर्टंट ओकेजन मोस्टली सेलिब्रेटेड इन मिझोरम. आता मुख्यतः मिझोरममध्ये साजरा होणारा एक महत्त्वाचा सण तो म्हणजे कुठला तर चपचार कूट. त्यालाच काय म्हणतात तर वसंत उत्सव सुद्धा म्हणतात. चपचार कूट नावाचा जो सण आहे तो मिझोरममध्ये स्पेशली साजरा केला जातो. तो स्प्रिंग सीझन आहे. स्प्रिंग फेस्टिवल म्हणजे वसंतोत्सव तो आहे त्यालाच काय म्हणतात तर चपचार कूट असं म्हणतात. मेन अँड विमेन ऑफ ऑल एजेस वेअरिंग ट्रॅडिशनल ड्रेसेस अँड हेड गिअर. ओके, आता तिथलेले जे लोक आहेत या दिवशी सर्व वयोगटातील स्त्री पुरुष काय करतात तर पारंपरिक असे वेशभूषा ते परिधान करतात. वेअरिंग ट्रॅडिशनल ड्रेस, ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक असे ड्रेस ते घालतात. अँड हेड गिअर म्हणजेच काय तर डोक्यावर पगडी ते घालतात. व्हॉट इज वोन ऑन द हेड, जी डोक्यावर घातल्या जाते ती पगडी ते घालतात. परफॉर्म फोक डान्स, आणि त्यानंतर ते काय करतात तर जे काही फोक डान्स आहे त्यांचा जो काही लोकनृत्य आहे ते परफॉर्म करतात. फोक डान्स म्हणजे काय लोकनृत्य ते परफॉर्म करतात. अँड सिंग ट्रॅडिशनल सॉंग्स ऑन दिस ओकेजन, आणि त्यांचे जे काही पारंपरिक गीत आहे ते गातात. ड्रम्स, त्यानंतर गॉंग्स अँड संबल्स ॲड टू द फेस्टिव्ह एअर. सणाच्या या जल्लोषात ड्रम्स असतील, गॉंग्स असतील. गॉंग्स म्हणजे काय थाळीसारखं वाजवले जाणारे वाद्य, एक थाळीसारखं ते वाद्य आहे. त्यानंतर झांजाचा पण काय हा जो नाद आहे तो आणखी त्यामध्ये काय करतो भर टाकतो. पुढचा आहे वांगला ऑर द 100 ड्रम फेस्टिवल इज द मोस्ट इम्पॉर्टंट फेस्टिवल सेलिब्रेटेड बाय गारोज इन द विलेज ऑफ मेघालयाज. ओके, वांगला. ओके, किंवा मग 100 ड्रम म्हणजे शतढोल उत्सव. 100 ड्रम फेस्टिवल शतढोल उत्सव हा जो आहे तो मेघालयातील गावांमध्ये साजरा केला जाणारा गारो लोकांचा सर्वात महत्त्वपूर्ण सण आहे. गारो जे लोक आहेत त्यांचा तो खूप महत्त्वपूर्ण असा सण आहे. दिस हार्वेस्ट फेस्टिवल इज सेलिब्रेटेड टू मार्क द एंड ऑफ अ पिरियड ऑफ हार्ड वर्क विच नॅचरली ब्रिंग्स अ गुड हार्वेस्ट. आता हा जो सण आहे तो सुगीच्या काळात जी मेहनत केली गेली त्याची सांगता आणि अर्थातच त्यामुळे येणाऱ्या भरघोस पिकांची फलश्रुती म्हणून हा जो उत्सव आहे तो साजरा केला जातो. हा हार्वेस्ट फेस्टिवल साजरा केला जातो. द डान्स परफॉर्म ड्युरिंग द फेस्टिवल हॅज 2 पॅरलल लाईन्स, one of men and the other of women clad in their festive costume.
आता या निमित्ताने जो डान्स केला जातो त्या डान्समध्ये दोन समांतर रांगा तयार केल्या जातात, दोन समांतर अशा रांगा असतात, एका साईडला एका साईडला असतात. म्हणजे सणासुदीची जी काही वेशभूषा आहे ते परिधान केलेले पुरुषांची एक रांग असते आणि महिलांची एक दुसरी रांग असते. ओके, हे दोन रांगा तिथे आपल्या महिलांची आणि एक पुरुषांची रांग दिसते. क्लॅड इन देअर फेस्टिव्ह कॉस्ट्युम, आणि त्यांनी त्यांचा जो काही फेस्टिव्ह कॉस्ट्युम आहे म्हणजे त्यांचा जो काही सणासुदीचा वेश आहे तो त्यांनी परिधान केलेला असतो. ओके, while the men beat the drums, the lines of dancers move forward together in a rhythmic manner. पुरुष जेव्हा ड्रम वाजवतात तेव्हा जे काही नर्तक आहेत, डान्सर्स आहेत, जे काही डान्स आहेत त्यांच्या रांगा त्या तालावर एकत्र मागे पुढे करत ते काय करत असतात तर नाच करत असतात किंवा मग डान्स करत असतात. त्यानंतर आहे द मेन फीचर ऑफ फेस्टिवल्स इन त्रिपुरा इज दॅट ऑल द पीपल जॉईन इन द सेलिब्रेशन. आता त्रिपुराचे जे काही सणांचं जे काही प्रमुख वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सर्व लोक या उत्साहात सहभागी होतात. मेनी ऑफ द डान्सेस परफॉर्म ड्युरिंग सम ऑफ द फेस्टिव्हिटीज रिप्रेझेंट हंटिंग, फिशिंग, फूड गॅदरिंग अँड व्हेरियस अदर ॲक्टिव्हिटीज. यातल्या काही सणांमध्ये सादर केली जाणारी बरीचशी नृत्य, ही जी काही बरीचशी नृत्य आहेत त्यामध्ये शिकार, मासेमारी, अन्न गोळा करणं आणि अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये काय केल्या जातात तर दाखवल्या जातात. ओके, रिप्रेझेंट केल्या जातात किंवा दाखवल्या जातात. सम ऑफ द फेस्टिवल्स अट्रॅक्ट पीपल फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया. आता यातले काही उत्सव जे आहे ते बघण्यासाठी देशभरातून लोक तिथे येतात. पुढे त्रिपुराला. नागालँड कन्सिस्ट ऑफ डिफरंट ग्रुप्स ऑफ पीपल हु आर युनिक इन देअर customs and traditions and the festivities they celebrated. नागालँडमध्ये विविध प्रकारचे विविध चालीरीती, परंपरा आणि संस्कृतींचे लोक तिथे राहतात. ओके, नागालँडमध्ये डिफरंट ग्रुप्स ऑफ पीपल, डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक, हु आर युनिक इन देअर कस्टम्स, ते त्यांच्यामध्ये युनिकनेस, वेगळेपणा आपल्याला दिसून येतो त्यांच्या कशामध्ये तर कस्टम्समध्ये, चालीरीतींमध्ये, ट्रॅडिशनमध्ये म्हणजे परंपरेत, आणि द फेस्टिव्हिटीज दे सेलिब्रेट, आणि ते जे काही सण साजरे करतात त्या सण पद्धतीमध्ये आपला वेगळेपणा दिसून येतो, एक युनिकनेस दिसून येतो. सॉंग्स अँड डान्सेस फॉर्म द सोल ऑफ दीज फेस्टिवल्स थ्रू विच देअर ओरल हिस्ट्री इज पास्ड डाऊन. गाणी आणि डान्स म्हणजे नृत्य हा या उत्सवांचा मूळ गाभा असतो. ओके, विच देअर ओरल हिस्ट्री इज पास थ्रू, आणि त्यातून काय करतात त्यांची ते स्वतःची हिस्ट्री म्हणजे इतिहास ते त्या पद्धतीने सांगण्याचं काम करत आहेत किंवा मग त्यांच्या त्या गाण्यातून किंवा मुखातून काय करतात ते पुढच्या पिढीपर्यंत या सगळ्या गोष्टी किंवा उत्सवांचा गाभा ते पोहोचवत असतात. अ मेजर फेस्टिवल इन मोआस्तू सेलिब्रेटेड मेनली इन द विलेजेस आफ्टर द सोईंग सीझन्स. आता जो मोआस्तू हा कापणीच्या हंगामानंतर मुख्यतः खेडोपाडी साजरा होणारा सण आहे. खेड्यापाड्यात आपला हा दिसून येतो मोस्ता. ड्रेस्ड इन कलरफुल क्लोथ्स अँड हेडगिअर डेकोरेटेड विथ feathers and wild boar tusk, the villagers dance to traditional music. असे विविध रंगी असे वेश आणि जंगली डुकरांची सुळं, ओके, जंगली डुकरांची सुळं आणि पिसांनी सजवलेल्या पगड्या डोक्यावर घालून गावकरी लोक काय करतात तर लोकसंगीतावर काय करतात, नृत्य करतात, डान्स करतात त्या ट्रॅडिशनल म्युझिकवर. ट्रॅडिशनल म्हणजे काय तर जे काही त्यांचे पारंपरिक म्युझिक आहे त्यावर ते डान्स करताना दिसून येतात. बोर टस्क म्हणजेच काय तर डुकरांचे सुळं. हार्डली अ मंथ passes in any of the 7 states without a festival or two. Hardly a month passes in any of the 7 states without a festival or two. म्हणजे 7ही राज्यांमध्ये क्वचितच एखादा महिना असा असतो की कोणत्याही सणाविना तो जात असेल. म्हणजे प्रत्येक महिन्यात जवळपास सण असतातच. मोस्ट ऑफ देम हॅव अ रिजनल importance or significance as the people offer thanks to the god for a good harvest, to prosperity, or ask for protection against calamities. बऱ्याचशा सणांना धार्मिक असं महत्व आहे. मोस्ट ऑफ देम हॅव अ रिलिजियस इम्पॉर्टन्स. ओके, एक रिलिजियस इम्पॉर्टन्स म्हणजे धार्मिक असं महत्व त्या सणांना आहे. आणि या निमित्ताने लोक काय करतात, ॲज द पीपल ऑफर थँक्स टू द गॉड, आणि या निमित्ताने लोक काय करतात तर देवाचे आभार
मानतात. कशासाठी? फॉर अ गुड हार्वेस्ट टू प्रॉस्पेरिटी, म्हणजे चांगल्या सुगीचा जो हंगाम आहे त्यातून आलेल्या भरभराटीसाठी ते काय करतात? देवाचे आभार मानतात. अँड ऑर आस्क प्रोटेक्शन अगेन्स्ट कॅलेमिटीज, आणि देवाकडून ते अपेक्षा करतात की कुठल्या प्रकारच्या आपत्ती येऊ नये, त्यापासून ते देवाला काय करतात? संरक्षण मागतात. एक कशा थ्रू? तर प्रार्थनेच्या स्वरूपात. बट these celebrations also help to encourage cultural and artistic activities and bring out the natural talent of the people. याचबरोबर हे जे सण समारंभ आहेत सांस्कृतिक आणि कलात्मक उपक्रमांना प्रोत्साहन ते देत असतात आणि लोकांमधील नैसर्गिक जो कलाविष्कार आहे, ब्रिंग आउट द नॅचरल टॅलेंट, जो काही नॅचरल टॅलेंट त्यांच्यात आहे त्या लोकांमधलं, त्याचंही उत्तेजनही देत असतात. अशा प्रकारे आपला जो हा लेसन आहे इथे संपतो. आय होप तुम्हाला लेसन समजलेला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्लिश जो वर्कशॉप आहे त्याची आन्सरसाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चॅनलला बघत राहा. अतिशय छान असा लेसन होता. इथे हा संपतो. बघत राहा. तर आपलं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.